जाऊन त्यांचे तिथं फॉर्म भरून तर माझे 3 लाभार्थ्यांना आज लाभ भेटलेला आहे लेक लाडकीच्या फॉर्म मधून. आणि लेक लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही स्वतः आम्हाला शासनाच्या निर्देशानुसार आम्ही समजा आता ग्रामपंचायतला जर काही माहिती वगैरे लागली, त्यांना जर काही असं गावामध्ये सपोर्ट लागला की आम्ही प्रत्येक वेळेस अंगणवाडी. नमस्कार, मी विशाल सोनवणे आणि नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या चालू असलेल्या या उत्सव मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविका यांची मुलाखत घेणार आहोत. तर या मुलाखतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना कशा पद्धतीने संगोपन केलं जातं आणि हे संगोपन करत असताना काय काय अडचणी येतात आणि ह्या ज्या आशा सेविका आजच्या आहेत यांना कुठनं प्रेरणा मिळाली की त्या आशा सेविका बनावं असं त्यांना वाटलं आणि पुढचे त्यांचे ध्येय काय याबाबत आपण जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहे जयाताई वाघ. ताई नमस्कार. आजच्या या मुलाखतीमध्ये आपण नवरात्र उत्सवानिमित्त या मुलाखती घेत आहोत. सदर भाग तुम्हाला माहिती आहे. मला सुरुवातीला एक प्रश्न सांगा, तुम्ही आज अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहात. अंगणवाडी सेविका व्हावं असं तुम्हाला का वाटलं? कुठनंही प्रेरणा मिळाली? काय सांगायला? ज्यावेळेस मी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत झाली, मला अगोदर असं वाटायचं की बाबा जसं मुलांची सेवा कुठंतरी तात्पर्य लहान मुलांना हे देवाघरचं फुलं असतं. त्याच्यामुळे मला मी जेव्हा सुरुवातीला फॉर्म भरला त्यावेळेस मला असं वाटलं मी लहान मुलांची खूप सेवा करेन आणि आताही मी मनापासून माझ्या मुलांना खूप प्रेम देते आणि त्यांची सेवा मी पूर्ण करते. आता तुम्ही हा जो भाग सांगितला की विद्यार्थ्यांची सेवा करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी सेविका बनावंसं वाटलं. पुढच्या भागाकडे येतो मी की लहान लहान मुलं जे असतात तुमच्याकडे अगदी खूप छोटी छोटी मुलं येतात. या छोट्या मुलांना जेव्हा तुम्ही इकडे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचं वळण लावतास अर्थात संगोपन करता, यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. काय प्रामुख्याने अडचणी तुम्हाला येतात काय सांग? ज्यावेळेस आई बाळाची आम्ही घालते अंगणवाडीमध्ये त्यावेळेस बाळाची आई म्हणजे बाळ अक्षरशः आईच्या मागे जातं. मी त्याला चॉकलेट देऊन त्याला थोडंसं खिळी लावून त्याला तर अशा अडचणी येऊन मी त्याला त्याचं संगोपन चांगल्या पद्धतीने करते, त्याला समजून सांगते. ते दुसऱ्या वेळेस जेव्हा येतं त्यावेळेस सहखुशीनं ते अंगणवाडीमध्ये बसतं. त्याच्यामुळे असं बाळांना असं समजून सांगितल्यावर थोडं बाळ पण उत्साहित वाटतं. मी असं त्या बाळाला समजून सांगते. म्हणजे छान पद्धतीने तुम्ही त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगता आणि त्यानंतर ते विद्यार्थी तुमच्याकडे साधारणतः येत असतात. पुढचा भाग की तुमची जी अंगणवाडी आहे ग्रामीण भागामध्ये आहे, सेविका म्हणून तुम्ही काम करत आहात. ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुमच्याकडे छोटे विद्यार्थी येतात की ती जागरूकता सगळ्या गावामध्ये आहे की ते सगळे तुम्हाला विद्यार्थी सकाळी आणून पोहोचवतात तिथं आणि विद्यार्थ्यांना घेऊन जायला परत आई पालक येतात. काय जागरूकता नेमकी आहे काय सांग? मी माझ्या पहिल्यापासून मी जशी शाळेवर लागलेली तसं मी माझ्या पूर्ण पालकांना वळण लावलेलं आहे. का तुमचं बाळ आज 3 वर्षाचं झालं, तुम्ही अंगणवाडीमध्ये आणून घाला आणि घ्यायला पण या आणि त्याची ऍक्टिव्हिटी पण करा. आणि मी जो अभ्यास घेतला ते माझं बाळ पूर्ण घरी जाऊन सांगतं पालकांना की बा आज मॅडमनं मला असं गीत सांगितलं, का असा उपक्रम सांगितलं, का असा अभ्यास केलं. सगळे पालक माझे जनजागृती झालेली आहे आणि ते पालक 25 ते 30 लाभार्थी माझी येतात पण आणि जातात पण, घ्यायला पण येतात. ते आता जसं तुम्ही सांगितलं की पालकांना आम्ही सांगितलं किंवा पालकांना सूचना दिल्या की पालक येतात आणि परत विद्यार्थ्यांना घेऊन देखील जातात. या सगळ्या भागामध्ये तुम्ही अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत. असा एखादा तुमचा अनुभव आहे का की तो तुम्हाला आजपर्यंत आठवतो? मग तो चांगला असू द्या का वाईट असू द्या की एखादा विद्यार्थ्यासोबतचा? माझ्या विद्यार्थ्यासोबतचा जे माझे कोरोना काळामध्ये मला एक अनुभव आलेला आहे की जसं जे लाभार्थी मी त्यांना शिकवलेलं आहे ते आज माझे पहिलीचे दुसरीचे जे विद्यार्थी ना तर ते मला आज पण म्हणतात मॅडम तुम्ही कोरोना काळात जे आम्हाला घरी येऊन ऍक्टिव्हिटी करायचे ना त्यावेळेपासून तर आतापर्यंत ते मुलं खूप हुशार आहे माझे. की बा मला असा अनुभव वाटतो त्या मुलांचा. तेव्हा कोरोना काळात सुद्धा मी त्यांची घरी जाऊन शिकवलं त्यांना घरी जाऊन. दुसरा भाग इकडनं येतोय की आता अंगणवाडी म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळे पोषण आहार शासनाकडनं येत असतात आणि ते तुम्हाला इकडनं राबवावे लागत असतात. ते पोषण आहार कशा पद्धतीचे असतात? म्हणजे तुमचं ते शेड्यूल असते आज हा उद्या ते शेड्यूल का असतं किंवा ते कशा स्वरूपाने राबवलं जातं काय सांग? जे शेड्यूल राबवलं जातं त्याच्यामध्ये असं राहतं की बा आज जर खिचडी असली उद्या उपमा असतो तर हे मुलांसाठी पौष्टिक आहार राहतो. त्याच्यामुळे बालकांचं वजन वाढतं
त्याच्यामुळे बाळांची वजन उंची वाढती, पण त्या आहारामुळे पण बाळ घरी जे आहार भेटत नाही मुलांना तो अंगणवाडीत मुलांना भेटतो, त्याच्यामुळे मुलं उत्साहीनं अंगणवाडीमध्ये येतात. म्हणजे पौष्टिक आहार विद्यार्थ्यांना भेटतो, त्यामुळे उत्साहाने विद्यार्थी इकडे येत असतात. दुसरा भाग यातनं परत एक येतो की अंगणवाडी सेविका म्हणजे एक जबाबदारीचं काम आणि याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी देखील तुम्हाला वेळोवेळी येत असतात. तुमच्या मते अंगणवाडी सेविका काय असते? कारण अंगणवाडी सेविका म्हणजे पालक काय करतात, विद्यार्थ्यांना 3 वर्षाचे झाले की जा बाबा अंगणवाडी, त्याला शाळेत जाण्याचं वळण तिथनं लागतं किंवा शाळेला शिकवण्याची सुरुवात विद्यार्थ्यांची जी होती ती अंगणवाडीमधून होते. अंगणवाडी सेविकेची काय प्रामुख्याने जबाबदारी असते असं तुम्हाला वाटतं? मला तरी वाटतं अंगणवाडी सेविकेची जबाबदारी अशी आहे, जे बाळ अंगणवाडीमध्ये त्याचं आज ऍडमिशन झालं, ते बाळ 6 वर्षाची होईपर्यंत आपण त्या बाळाला दररोजचं जे काय रूल्स हे सांगू त्या गोष्टी त्या बाळाच्या डोक्यामध्ये तरी बसल्या पाहिजे आणि त्या बाळानं ते समजून पण घेतलं पाहिजे. मग ते बाळ प्रत्येक वेळेस आपलं आईला पण सांगितलं पाहिजे त्यांनी की बा आज आम्हाला मॅडमना अशा गोष्टी समजून सांगितल्या तशा सांगितल्या, म्हणजे ते बाळ एक पूर्ण ऍक्टिव्हिटी होतं 6 वर्षात. जो बाळाचा पूर्ण विकास आहे तो 90 वर्ष, जो बाळाचा मेंदू आहे ना तो 90 वर्षापर्यंत 90% भरतो अंगणवाडीतच भरतो तो, कारण त्या बाळाचा पूर्ण भवितव्य अंगणवाडीवरच राहतं. आता तुम्ही सांगितलं की 6 वर्षापर्यंत विद्यार्थी अंगणवाडीमध्ये आला पाहिजे, पण आता मध्यंतरीचा काळ जर आपण पाहिला तर अनेक पालक त्या मुलांना अंगणवाडीत न पाठवता सिनियर केजी, ज्युनियर केजी डायरेक्ट इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात. तुम्हाला असं वाटतं का की डायरेक्ट इंग्रजी शाळेमध्ये पाठवल्यामुळे त्या पालकांचा बुद्ध्यांक, त्या विद्यार्थ्यांचा जो बुद्ध्यांक आहे तो पटकन वाढेल, की अंगणवाडी योग्य? काय वाटतं? माझ्या मते अंगणवाडीच वेगळी आहे, कारण जे इंग्लिश मिडियमला जे विद्यार्थी जातात ना त्यांना गेल्याबरोबर पेन्सिल पेन देतात. आम्ही तसं नाही शिकवत, आम्ही बाळांना आधी समजून सांगतो याचा रंग कसा, त्याचा रंग कसा, फळांची ओळख करून देतो, फुलांची ओळख करून देतो. मग तो 4 ते 5 वर्षामध्ये झालं तेव्हा त्याला पेन पेन्सिल याचा वापर करतो. इंग्लिश मिडियमला गेल्याबरोबर ते पेन आणि वही त्यांच्या हातात देतात, त्याच्यामुळे बाळांना असं टेम्परेचर येतं मुलांच्या डोक्यांमध्ये. म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगितलं की आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवतात. तुमच्या भागामध्ये तुम्ही मला सांगा वर्षभरात किती प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आणि कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी तुम्ही या अंगणवाडी सेविका म्हणून अंगणवाडीमध्ये राबवतात? मी दररोजची आमच्या ग्रुपवर ऍक्टिव्हिटी येते सर, मी ती ऍक्टिव्हिटी दररोजची एखाद्या वेळेस दोरीवर कुद्या मारायची येते, एखाद्या वेळेस असं अंक राहतो त्या अंकावर असे हरभऱ्याचे दाणे किंवा चिंचोके हे ठेवून मुलांना ऍक्टिव्हिटी शिकवते. परत गोल रिंगण राहतं त्याच्यावर कमरावर उभं राहून मी त्यांना गोल राऊंड मारायला लावते. कधी कधी त्यांना असं गोल राऊंड करून देते, मग त्या आळ्या तळ्यात मळ्यात असं त्यांना, म्हणजे प्रत्येक वेळेस दररोजची माझी ऍक्टिव्हिटी वेगवेगळी राहते मुलांना. म्हणजे वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला राबवाव्या लागतात. तुम्हाला तुम्ही सांगितलं ज्याप्रमाणे वर्ण सूचना येतात किंवा तुम्ही तुमच्या मनानं देखील बऱ्याच ऍक्टिव्हिटी इकडे ग्रामीण भागावरती राबवत असतात. आता प्रामुख्यानं सांगा की तुम्हाला अंगणवाडी सेविका एक असते आणि एक मदतनीस म्हणून कार्यकर्ते तुमच्या सोबत असते, दोघांचं नेमकं काम काय असतं याबाबत काय सांगा? मदतनीचं काम असतं मुलांना आहार देणं, अंगणवाडी स्वच्छता ठेवणं, जे मुलं रडत असलं त्यांना थोडं समजून सांगणं. आणि माझं काम आहे की 9 ते समजा 8 ते 12 वाजेपर्यंत मी मुलांना पूर्ण पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, 12:30 वाजता त्यांना आहार देणे, नंतर मुलं घरी गेल्याच्या नंतर माझं जे अंगणवाडीचं रेकॉर्ड आहे ते मी पूर्ण करणे. थोडक्यात तुमचं काम हे रेकॉर्ड ठेवण्याचं असतं. या सगळ्या भागामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून अनेक दिवसापासून कार्य करत आहात. ग्रामीण भागामध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं बरं का, ग्रामीण भागातली अंगणवाडी सेविका आणि शहरी भागातली अंगणवाडी सेविका या दोघांमध्ये काय फरक असं तुम्हाला वाटतं? मला तरी वाटतं मी ग्रामीण भागामध्ये राहून तरी मी शहरीची बरोबरी आजही करते, कारण माझी मुलं पूर्ण शहरीची बरोबरी करतात. कारण जे मुलं ऍक्टिव्हिटी जे सेविका त्या शहरीच्या असेल त्यांना तरी समजा दुसरं बाकीचं कामकाज नाही, पण आमच्या ग्रामीण भागातल्या सेविकांना सर्व लाडक्या बहिणीचे फॉर्म असो सगळे म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका तळागाळातून काम करतात सर. आता तुम्ही जो उल्लेख केला की लाडक्या बहिणींचा उल्लेख केला, शासन अशा पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत, शाळाबाह्य योजना आपण त्याला म्हणतो, या शाळाबाह्य योजना शासनाने द्यावं का तुम्हाला असं वाटतं का दिल्या नाही पाहिजे? काय वाटतं सर? मला तरी उत्साहित, बाकीचं नाही सांगू शकत मी, पण मी माझ्याहून सांगते माझ्याकडे जेही काम येतं मी ते पूर्ण 100% पूर्ण काम करते.
आता जसं सरकारी योजनेचा उल्लेख झाला, मग तुमच्याकडे जे बालक शिकतात या बालकांना किंवा त्यांच्या माता बालकांना वेगवेगळ्या शासकीय योजना मिळत असतात. या सगळ्या शासकीय योजना त्यांना मिळाव्या यासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता? मी वारंवार त्यांना फोनद्वारे किंवा त्यांच्या घरी ग्रह भेटीद्वारे सांगते. लेक लाडकीचे फॉर्म निघले ते प्रत्येक पालकांना 3-3 वेळेस सांगून त्यांच्या फैली भरून सिल्लोड पर्यंत मी स्वतः पोहोच करते. आमच्या ऑफिसला महिला बाल कल्याणच्या ऑफिसला जाऊन त्यांचे तिथं फॉर्म भरून तर माझे 3 लाभार्थ्यांना आज लाभ भेटलेला आहे लेक लाडकीच्या फॉर्म मधून. आणि लेक लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही स्वतः पूर्ण 100% फॉर्म अंगणवाडी सेविकांनाच भरलेले आहे आमची सिल्लोडमध्ये. आता जसं शाळाबाह्य कामाचा विषय झाला, या सगळ्या भागात तुमचं जे महत्वाचं काम आहे अंगणवाडी सुधारणे. अंगणवाडी सुधारली पाहिजे, अजून तिचा विकास झाला पाहिजे. कारण अंगणवाडी जर सुधारली तर जे छोटे बालक तुमच्याकडे येतात त्या बालकांचा एकूणच बुद्ध्यांक वाढेल. हा सगळा भाग झाला पाहिजे. थोडक्यात अंगणवाडी सुधारली पाहिजे. काय सांगाल यासाठी काय करताय? मी तर अंगणवाडी सुधारण्यासाठी प्रत्येक वेळेस मी ग्रामपंचायतला जाते. ग्रामपंचायतला सांगते की माझ्या अंगणवाडीला रंगरंगोटी करा किंवा माझं जे बाहेरची स्वच्छता आहे ती पूर्ण करून द्या. असं प्रत्येक वेळेस मी त्यांना लेखी स्वरूपामध्ये सांगून त्यांनी मला बऱ्याच वेळेस मदत केलेली. ग्रामपंचायतनं पण खेळणी दिलेली त्यांनी ग्रामपंचायतनं, असं त्यांना सांगितलेलं आहे मी. आता तुम्ही जो भाग सांगितला की विविध शासनाकडच्या ज्या योजना अंगणवाडी सुधारण्यासाठी येत असतात त्या शासन स्तरावरून तुम्हाला तात्काळ मिळाव्या यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करत असतात. या मुलाखतीमधून आजच्या ग्रामीण भागातील ज्या माता पालक आहे यांना तुम्ही काय असा संदेश देऊ शकता की जेणेकरून आपल्याला त्या छोट्या मुलांचा जो बुद्धिअंक आहे तो वाढवण्यासाठी अंगणवाडी स्तरावर प्रयत्न करत आहे? काय संदेश तुम्ही द्या? मी तर त्या सर्व पालकांना अशी सांगू इच्छिते की बा त्यांनी इंग्लिश मिडियमला न मुलं पाठवतात त्यांनी अगोदर माझ्या अंगणवाडीमध्ये 6 वर्षाचं बाळ होईपर्यंत माझ्या अंगणवाडीमध्ये मुलगा पाठवलं पाहिजे. त्यांनी 6 वर्ष माझे अनुभव घेतला पाहिजे की बा मॅडम मुलांना शिकवती का नाही शिकवती. आणि इंग्लिश मिडियमचा जरी मुलगा बघितला त्यांनी 6 वर्षाचा आणि माझा लाभार्थी जरी बघितला 6 वर्षाचा त्याच्यात काय डिफरन्स राहतो असं ते मला तरी वाटतं. प्रत्येक पालकांना सांगायला वाटतं की त्यांनी आधी अंगणवाडीतच ऍडमिशन घेतलं पाहिजे 6 वर्षापर्यंत. म्हणजे छान असं एक शासन स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारच्या मिटिंग आयोजित केल्या जातात आणि ह्या मिटिंगला तुम्हाला सातत्यानं जावं लागतं. मग तेव्हा ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील तुम्हाला जावं लागतं. तिकडे ऑफलाईन असतात. ह्या मिटिंगच्या काळामध्ये तुम्ही शाळेचं नियोजन कसं करता काय सांग? मला ज्यावेळेस मिटिंगचा निरोप मिळाला त्यावेळेस मी माझ्या मदतनीसला अगोदरच सांगून देते की बाई आज माझं शाळेत येणं जमणार नाही, तुम्हाला आज दिवसभर शाळा सांभाळावं लागेल. मुलांना आहार पण द्या, मुलांना शिक्षण पूर्व प्राथमिक शिक्षण पण द्या आणि 12:30 नंतर अंगणवाडीमधून त्यांना सुट्टी द्या. म्हणजे अगोदर तुम्ही तुमच्या सहकार्यांना तशा पद्धतीच्या सूचना देतात. अजून तुमच्या अंगणवाडीवरनं गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बालविवाह किंवा किशोरवयीन मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, त्याबद्दल काय सांगा? मी त्यावेळेस बालविवाह मोहीम असली राहती ना त्यावेळेस गावात जर लग्न व्हायचं असलं अगोदरच मी त्यांना अगोदरच सांगते का तुमची मुलगी 18 वर्षाची झालेली आहे का, तर तुमचा मुलगा 21 वर्षाचा झालेला आहे का. जर नसेल तर मी त्यांना अगोदरच सूचना देऊ, नाही तर मग त्यांच्यावर ग्रामपंचायत तुम्ही कारवाई करायला लावते. त्यांना बालविवाह 2 रोखलेले आम्ही आमच्या गावामध्ये. अजून काय काय योजना राबवल्या जातात की त्या शाळाबाह्य आहे? म्हणजे तुम्ही सेविकेचं काम वेगळं, अंगणवाडीसाठी केलेलं काम वेगळं, त्या व्यतिरिक्त तुम्हाला ते काम करायला लावतं शासन किंवा शासनाच्या निर्देशाने तुम्हाला ते करावं लागतं. अशी कुठली काम? आम्हाला शासनाच्या निर्देशानुसार आम्ही समजा आता ग्रामपंचायतला जर काही माहिती वगैरे लागली, त्यांना जर काही असं गावामध्ये सपोर्ट लागला की आम्ही प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविका ग्रामपंचायतला जाऊन आणि त्यांना प्रत्येक कामात त्यांना सहभाग करतो आम्ही. आता इथला एक शेवटचा प्रश्न आहे की अंगणवाडी म्हणून तुम्ही काम करताय, सेविका म्हणून काम करताय अंगणवाडीच्या, पण एका गावामध्ये 3-4 अंगणवाड्या साधारणतः राहतात आणि मदतनीस 2-3 त्या अंगणवाडी पर्टिक्युलर प्रमाणे असतात. गावातल्या गावात कधी कधी तुमचा सगळ्यांचा जो समन्वय असतो तो कशा पद्धतीचा असायला पाहिजे जेणेकरून काय होईल की आपल्याला त्या बालकांचा विकास करता येईल. बालकांचा विकास झाला तर गावाचा विकास होऊ शकतो. तुमच्या सगळ्यांचा जो समन्वय तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं? आमचा सगळ्यांचा समन्वय एकसारखा पाहिजे आणि जे प्रत्येक अंगणवाडीमध्ये जे मुलांना शिकवलं जातं ते सगळ्या अंगणवाड्यांमध्ये पण ते शिकायला पाहिजे. आणि जे समजा मी जसं सुरू करते तसं माझ्या सहकार्यांना पण तसं सुरू करायला पाहिजे, असं माझं तरी मत आहे.
आता माझ्यासोबत होत्या जयाताई वाघ, अंगणवाडी सेविका होत्या. नवरात्र उत्सव निमित्त आपल्या या चालू असलेल्या मुलाखतीच्या सत्रामध्ये बालकांना किंवा 3 वर्षावरील बालकांना अंगणवाडीमध्ये पाठवल्या जात असताना त्यांच्यावर कशा पद्धतीने त्यांचं संगोपन केलं पाहिजे याबाबत ताईंनी सुंदर अशी माहिती मला दिली. त्याबद्दल मी ताईंचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.